वाघमारे साहेब, काल रोहित पवार यांचं आमरण उपोषण जे होतं ते सुटलं आणि मात्र त्या आमरण उपोषणाला मनोज जरांगे यांनी भेट दिली होती. काय वाटतं यावर? खरं तर रोहित पवारांचं आंदोलन सुटणारच होतं, उपोषण सुटणारच होतं. कारण की सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेला रोहित पवार गोरगरीब सर्वसामान्य आंदोलकाच्या सारखं उपाशी राहू शकत नाही. यांना सोन्यासारखं खायची सवय लागलेली आणि ज्या माणसांनी कधी सत्तेत असताना शेतकऱ्याचा कधी विचार केला नाही, हे काय शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार. खरं तर हे आंदोलन नौटंकी होतं. परंतु मला कुठंतरी वाटलं होतं की रोहित पवार शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताय, 1-2 दिवस आपण बघू, 4-5 दिवस झाल्यानंतर रोहित पवारांना आपण भेट द्यायला जाऊ. कारण रोहित पवारांकडून अपेक्षा होती किंवा तरुण आमदार काहीतरी करल, परंतु रोहित पवारांनी नक्कीच यामधून त्यांचे साखर कारखान्यामधील बेसल डोस खतांचे जे शेतकऱ्यांना खताच्या नावाखाली कर्ज दिलेलं असते त्याच्यात केलेले घोटाळे, कुठतरी स्वतःच्या साखर कारखान्याला जमिनी हडप केलेले असतील त्याचे घोटाळे दडपण्यासाठी ते शेतकऱ्यांच्या आडून केलेलं आंदोलन याला म्हणावं लागेल. आणि त्यांच्या आंदोलनाला कुठंतरी आंतरवालीचा कुठतरी गोगल बाबा हे तिथं गेला म्हणजे खरं तर ते आता रोहित पवार त्याचा आका आहे, बॉस आहे. कारण की जरांगे रात्री 2 वाजता जरांगे उपोषण सोडून गेल्याच्या नंतर रात्री 2 वाजता घनसावंगीचा माजी आमदार टोपे आणि रोहित पवारांनी त्याला तिथं आणून बसवण्याचं काम केलं, त्याला रसद देण्याचं काम केलं, त्याला सगळी मीडिया देण्याचं काम केलं, सगळ्या गोष्टी त्याला पाहिजे ते देण्याचं काम केलं. त्यामुळं त्याचा आका उपोषणाला बसल्याच्या नंतर कुठतरी मिठाला जागावं लागलं. त्याच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी तो पंढरपूरमध्ये जाऊन जरांगेने तिथं भेट दिली. परंतु जरांगेने भेट दिली काय आणि रोहित पवारांनी उपोषण केलं काय? शेतकऱ्याला कुठंही काही मिळालेलं नाही, शेतकऱ्याला काही मिळणार नाही. राज्य सरकारने जी घोषणा केली त्या निकष जे लावलेत त्याच्यामध्ये यांच्या उपोषणामुळे काही बदल होणार नाही. कमीत कमी 10-12 दिवस उपोषण केलं असतं आणि नक्कीच उपोषण केल्यावर त्याच्यात न्याय मिळाला असता. परंतु रोहित पवार पळून गेला. रोहित पवार हा पळपोटा आहे, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी नाही परंतु स्वतःचे घोटाळे झाकण्यासाठी तो तिथं आलेला होता आणि येणाऱ्या काळात स्वतःच्या घोटाळ्यासाठी तो आंदोलन करत राहील. हे शेतकऱ्यांना कळून चुकलंय. शेतकऱ्याच्या आडून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न रोहित पवारांचा सपशेल फेल गेलेला आहे. शेतकऱ्यांच्या आडून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा कुठेतरी प्रयत्न रोहित पवारांचा सपशेल फेल केलेला आहे. फक्त स्वतःचे घोटाळे, स्वतःचे कुकर्म झाकण्यासाठी केलेलं आंदोलन हे संपलेलं आहे आणि त्यांनी कुठेतरी ते मॅनेज करण्याचं काम केलं.